एवढे मोठे द्वारिकाधीश सुदामा मनातल्या मनात विचार करताय, एवढे 56 भोग खाणारे द्वारिकाधीश माझे काय पोटली भक्षण करणार. महाराज पाहिलं की सुदामा काहीतरी लपाडताय. भगवान श्रीकृष्णाने हातातून हिसकलं आणि पोटली खोलली महाराज. आणि पाहिलं माझ्या वहिनीनं माझ्यासाठी मुरमुरे धाडले म्हणे. काय पोहे धाडले. चावल कोणी पोहे काही म्हणतात. सगळे एकच आयटम आहे, एकाच पासून बनते. जेवी धाडला असेल. भागवत सांगते पोहे धाडले, तुमच्या मराठीत मुरमुरे. महाराज भगवंतानं पहिली मुठ्ठी घेतली. तो पहली ही मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है. पहली ही मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है. मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है. पहली मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है. दूसरी मुट्ठी लेते ही प्रभु ने दौलती दान किया है. दूसरी मुट्ठी लेते ही प्रभु ने तीसरी मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है. तीसरी मुट्ठी लेते प्रभु ने स्वर्ग के नाम किया है. चौथी मुट्ठी लेते ही चौथी मुट्ठी गाते प्रभु ने रुक्मणी ने रोका है. प्रभु को क्या तुम वैकुंठ भी दे दोगे, ये मित्र कहते हैं. प्रभु को क्या तुम वैकुंठ भी दे दोगे, ये स्वर्ग सुदामा के नाम किया है. सुदामा के नाम किया है. स्वर्ग सुदामा के नाम किया है. महाराज पहली मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है. दूसरी मुट्ठी लेते ही प्रभु ने धन दौलत सब दान दिया है. और तीसरी मुट्ठी लेते ही महाराज रुक्मिणीने हात धरून घेतला. रुका 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 रुका. रुक्मिणी माता रोखते, रुकून जा. हा पूर्ण वैकुंठ ही सुदामाला देऊन देणार. रुक्मिणीने हातातले चावल घेतले ना आपल्यापाशी ठेवून घेतले. आम्हाला बी तर काही खायला द्या, काही एकटं खासान. महाराज रुक्मिणीने घेऊन घेतलं. भगवान श्री कृष्ण रुक्मिणीच्या विचाराला समजले की आता रुक्मिणी म्हणते का सर्वच देऊन देसाल सुदामाला. भगवान श्री कृष्ण सुदामाच्या बरोबर बसले. बरोबरीत बसल्याच्या नंतर सुदामाला विचारता काय, बता मेरे यार सुदामा रे बैगणे दिना में आया. बता मेरे यार सुदामा रे बैगणे दिना में आया. मेरे यार सुदामा रे बैगणे दिना में. बता मेरे यार सुदामा रे बैगणे दिना में आया. आया करता बालक था तब आया करता. बालक था जब आया करता रोज खेलने आया करता. आया करता रोज खेल के जाया. सुदामा रे हुई तकरार सुदामा रे बैगणे दिना में. यार सुदामा रे बैगणे दिना में आया. मेरे यार सुदामा रे बैगणे दिना में आया. बता मेरे यार सुदामा रे बैगणे दिना में आया.
कहानी क्यों कर पड़ गई ठोकर कहानी काय बोलताय रे हे ठोकर पड़ गई कहानी मैंने सुना कुसुम कहानी क्यों कर पड़ गई ठोकर कहानी मैंने सुना कुसुम कहानी क्यों पड़ गई ये ठोकर कहानी टोटे की मार सुधा मारे मैं घने दिनों में आया टोटे की मार सुधा मारे मैं घने दिनों में बता मेरे यार सुधा मारे भाई घने दिनों में आया बता मेरे यार सुधा मारे भाई घने दिनों में आया बता मेरे यार सुदामा रे भाई घने दिना में आया बता मेरे यार सुदामा रे भाई घने दिना में आया महाराज भगवंत विचारताय सुदामा लय दिवस झाले रे तू किती दिवसाच्या नंतर आहे आता भगवंतानी सुदामाचे चरण रज धोतले महाराज चरण आंसू से श्याम ने धुलाए चरण आंसू से श्याम रुक में धुलाए हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा ये मेहमान के साथ अजीब आ गया है ये मेहमान के साथ अजीब आ गया अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा करीब आ गया है दर पे सुदामा करीब आ गया है महाराज दोघीची गप्पा गोष्टी झाली म्हणे काही नाही म्हणे बस तुझ्या दर्शनासाठी आलो बाबा आता सुदामा विचारताय हे कृष्णा काही लग्न यावं केलं की नाही लहानपणी तर लय म्हणत होता करवा दे मेरो ब्याह आता ब्याह केला की नाही हा ब्याह केला ना म्हणे मग कसे केले म्हणजे लय खतरनाक लग्न झाले म्हणे काय माझ्या लग्नाची गंमत ऐकतो म्हणे सांगतच आहे म्हणे एक कुडून आणली ती एक कुडून आणली एक कुडून वाचून आणली एक कुडून आणली महाराज हे माझी पत्नी रुक्मिणी जय हो सुदामा दुसरी हे माझी पत्नी सत्यभामा हे माझी पत्नी मित्रविंदा हे माझी पत्नी
कालिंदी, हे माझी धर्मपत्नी सुदामा. सगळ्यांना जय हो पटराणी, जय हो जय हो. हे माझी पत्नी सत्यभामा, जय हो. महाराज पाहिलं, मागे पलटून पाहिलं तर 16,100. सुदामा विचारता, हे तू ह्याचा आहे म्हणजे? हा आपल्याच आहे, बिलकुल पुरे आपल्याच आहे. आणि ह्या सगळ्या जर एक एक करून मला नमस्कार करतील तर आधीच आपलं मरण. मग सुदामा जे उभे राहिले सगळ्यांनी नमस्कार नमस्कार नमस्कार, सगळे नमस्कार, बसून झालो. सगळ्यांनी आशीर्वाद, तू तो बोलो आपण ते सौभाग्यवती भव, सगळ्यांना आशीर्वाद दिला. बसले. मग थोडा वेळ बसल्याच्या नंतर गप्पा गोष्टी झाल्याच्या नंतर म्हणजे लेकरं कसे? सुदामा खूप चांगले आहे, एकदम आनंदात आहे. बाकी सुदामाला दुःख किती आहे महाराज, किती दुःख आहे त्या सुदामाला, तरी सुदामा सांगतो मी आनंदी आहे. आणि म्हणे वहिनी कशी? म्हणे तेही आनंदी आहे, सगळे एकदम बढिया आहे. म्हणजे ठीक आहे. अरे कृष्णा, आता माझी वेळ झाली रे, मी जातो. म्हणजे जाऊ? कन्हैया म्हणतोय सुदामा थांब ना, किती दिवसाच्या नंतर आला? महाराज सुदामा म्हणतो नाही मला जाऊ दे. महाराज सुदामा निघाले त्यांच्या नगरीला जायला. सगळ्यांशी आशीर्वाद घेतला महाराज, विदाई घेतली, गडे लागले. म्हणजे आता पुन्हा लवकर ये आणि मला भेट दे. महाराज सुदामाच्या घरी सुदामा निघाले. परत सुदामा पोहोचल्याच्या पहिले धन संपत्ती वैभव ऐश्वर्य सर्व काही त्या सुदामाच्या सोबत सुदामाच्या घरी केले. आणि महाराज सुदामा निघाले घरासाठी की मी तर भगवंताला काही मागलं नाही. ज्या कामासाठी आला ते काम तर केलंच नाही. आला कशासाठी होता? मदत मागायसाठी. बाकी मदत तर मागलीच नाही. कोण्या मुखानं मागवतो द्वारिकाधीशला मदत? महाराज सुदामा घरी निघाले विचार करत करत की आता घरी जाणार आणि माझी धर्मपत्नी मला बोलणार. सुदामाचं पात्र आहे, परम भक्त आहे, पाप लागेल पहिले समजून देतो. कोणी हसायचं नाही. जो हसला त्याच्या घरी लक्ष्मी येणार नाही. कारण की कृष्णाहून बी जास्त अपर्याप्त लक्ष्मी कोणाजवळ आहे? सुदामाजवळ. भलेही व्यक्ती कोणी असे, बाकी आता छवी कोणाची आहे? सुदामाची. आणि जो हसला त्याला पुढच्या कथेमध्ये मी शूर्पणखाचा रोल देईन. त्याच्या कारण हास्याचं पात्र सुदामाचं आहे. भगवंत सुदामा घरी पोहोचले. घरी पोहोचल्याच्या नंतर जडी बारीक छोटीशी पडाऊ कुटिया होती, तिथं आता मोठा महल उभा राहिलाय. काय उभा राहिलाय? महल. लेकर स्वर्ण धरीत आभूषण घालेल. धर्मपत्नी दौडत आली, अरे तुम्ही आले? हो. आणि महाराज पाहिलं सुदामा सगळे कथा श्रवण करायला. त्रिदेवताओं की परीक्षा कर भगवान द्वारा ब्राह्मण बालकांना वापिस आणलं. पुढे कथा आहे ते यदुवंशाला ऋषींचा श्राप लागला. काय श्राप लागला? एकदा सर्व काही एक ऋषी तपस्या करत होते. यदुवंशाचे सर्व काही बालक केले. त्या ऋषीचा हास्य प्रसंग केला. काय केला? हास्य प्रसंग केला. म्हणे एक यदुवंश म्हणता भगवंताचा वंश, भगवंताचं वंश पुढे वाढलं. भगवंताला पुत्र झाले. त्या पुत्राचं नाव ठेवलं प्रद्युम्न. काय ठेवलं? आणि प्रद्युम्नला पुत्र झाला अनिरुद्ध. काय झाला? असं भगवंताचं वंशज पुढे वाढलं. यदुवंश पुढे वाढलं. यदुवंश पुढे वाढल्याच्या नंतर इकडे आवाज कमी करायला लावा. पुढे वाढल्याच्या नंतर कथा येते काय? सूत जीवचे धर साधको वंदतावर तपस्यावरे प्रभता गुणत परदर्शन अश्वामित मृकुंडल जना यह कल्पोर्वत येन जगतः
एक विना भागवतो दर्शन वटप्रोलोकशयान भृगतम् एषः न शयने भृगता कौशल्य एतव दश्यन्ति महापापो वर. महाराज पुढे कथा येते, भगवंताचे वंशज वाढले. एका ऋषीची तपस्या म्हणजे मी गर्भवती स्त्री आहे. आता भगवंताचे वंशज म्हणजे भगवंताचे नातू पंतू. त्या ऋषींनी श्राप दिला, जाय म्हणे आजच्या 9 मासाच्या नंतर तुझ्या पोटी मुस्सल जन्माला येणार. ते मुस्सलच तुमच्या पुरा यदुवंशाचा तुझ्या वंशाचा नाश करणार. महाराज 9 महिने पूर्ण झाले. भगवंताचं पुत्राला त्याला त्याच्या पोटी एक मुस्सल आला. काय आलं? मुस्सळ. त्याच्या वाटतं ना मुस्सळ, ते त्याच्या पोटी आलं. मग आता काय करायचं? हिच्यानं पुरा यदुवंशाचा नाश होईल. मग आता करायचं काय? महाराज करायचं काय? मग त्या मुस्सलाचा बारीक चूर्ण केला. काय केला? बारीक चूर्ण केला आणि समुद्रामध्ये टाकून दिला. समुद्रामध्ये टाकून दिल्याच्या नंतर त्या बारीक चुराचं काय झालं? जटिला नावाची घास गवत उत्पन्न झालं. काय झालं? गवत उत्पन्न झालं. पुढे कथा येते, यस्य यदुवंश संगारणम तेन ग्रास विदये नीत्वा यदुवंश भुक्त पक्ष धारणवीय यदेस्ते परियोजिता क्रोधात्मकेन कृतभास्वर रूपास्यदुवंशनं धारणाशनं यदेन यदेश्य यदुवंशनं. महाराज त्या मुसळचे जटिला नावाची घास बनली. गवत मोठ्यानं गवत झालं त्या समुद्राच्या किनारी. समुद्र म्हणजे आता द्वारका. द्वारका कशाच्या किनाऱ्यावर आहे? समुद्राचा. एकदा यदुवंशामध्ये झगडे झाले. सगळ्यांनी तेच गवत उपडलं आणि एकामेकाला मारामारी केली. त्याच गवताने पुऱ्या यदुवंशाचा संहार झाला. संहार झाल्याच्या नंतर आता भगवंताची ही विदाई दिली. महाराज ह्या प्रसंग माझ्यानं जास्त घेवात नाही का? कारण की भगवंताचा विदाईचा प्रसंग म्हणजे खूप कठीण प्रसंग आहे. दुसरे भागवताकार घेऊन गेले असतील पण मला या प्रसंग आवडतच नाही. माझे भगवंत मला सोडून जाताना मला ते अर्गीच आवडत नाही. तरी संक्षिप्तपणे तुम्हाला सांगू शकत नाही, थोड्या वर्णात सांगतो. कथा येते महाराज, की भगवंत पूर्ण लीला करून आता भगवंत म्हातारे झाले, पूर्ण लीला झाली. नातू पंतांचे झाले. भगवान श्री कृष्ण रुक्मिणीचे जवळ बसले होते. रुक्मिणीने काय म्हणता, ए रुक्मिणी, जर मी तुझं हरण ना करता, मी तुला घेऊन ना येता, मग तर तू दुसऱ्या घरी देवा होऊन जाते. म्हणजे मला विश्वास होता मी देवाणार नाही. अरे तू या कशाचा विश्वास? म्हणे मी आला तर झालं, नाही तर एक काम कर, आता ही वेळ आहे, आता ही चालली जाय. काय? आता ही लय वेळ उरलेली आहे, आता ही जिथे जो जाणं होतं चालली जाय. ज्याची होती ध्यानच नाही. भगवंत असं नाही म्हणत बरं का. भगवंत जाय रुक्मिणी चालली जाय. रुक्मिणी म्हणते कृष्ण काय तुम्हाला नातू झाले. काय झाले? नातू झाले. आपल्या नातूलाही नातू झाले. आपण म्हातारे झाले, आता मी कुठे जाईल? पुढे मधात कथा येते की भगवंताची इकडे लीला झाल्याच्या नंतर बलराम भैया ही ब्रजमंडल चालले गेले. सर्वत्र ब्रजमंडल भगवंतानी सांगितलं, बलराम तुम ब्रजमंडल में जाओ, माँ यशोदा, माँ देवकी, नंद बाबा, वसुदेव बाबा, तुम उनके पास जाओ और सदैव वहीं पे रहना. और मैं भी भले ही मैं ना रहूं, पर मैं सदैव कहीं पे नहीं जा रहा हूं.
मी कोणाला सोडून कुठेच नाही जात आहे. मी ह्या भागवत कथेमध्ये समाहित होतो आहे. जो जो भागवताचं श्रवण करीन समजून घे तो माझं दर्शन करीन महाराज. कथा येते भगवंत सगळी लीला करून सगळ्यांना वैकुंठ धामाला प्रस्थान केलं. सगळे वैकुंठ धाम प्रस्थान केल्याच्या नंतर भगवान एका वनामध्ये झोपलेले होते. भगवंताचे लाल आणि कोमल चरण एका कोणाला दिखाले? जोरात बोला, कोणाला? एका शिकाऱ्याने त्या कोमल चरणावर काय करलं? बाण मारला. काय मारला? त्याला असं वाटलं की कोणीतरी हिरण इथं बसलेला आहे. त्याने हिरण म्हणून भगवंताच्या कोमल चरणावर तो बाण कशाचा बनेल होता मालूम आहे का तुम्हाला? जे चुरा फेकेल होतं ना तो चुरा दगडात कन्वर्ट झाला. दगडात कन्वर्ट झाल्याच्या नंतर त्याची त्याने शीप बनवली. कशाची बनवली? दगडाची. कशाची? दगडाची. आणि तेच दगडाची शीप महाराज त्या बाणाला लागलेली होती. तो बाण गेला आणि लागला कुठं? भगवंताच्या चरणावर. भगवंताच्या चरणावर लागल्याच्या नंतर भगवंत वैकुंठ धामाला प्रस्थान झाले. तरी भगवंत सांगता मी कुठं जात नाहीये म्हणे. मी ह्या भागवत कथेमध्ये समाहित होतो. जो जो भागवत श्रवण करीन तो मला स्वतः श्रवण करीन. इथं समस्त वैकुंठ नंदगा 84 कोस ब्रजमंडल भगवान कुठे घेऊन गेले? गोवर्धनला. कुठं? वरती वैकुंठ धामाला. 84 कोस ब्रजमंडल, समस्त लीला, समस्त गोपिका, सर्वस्त रास मंडल भगवान आपल्या सोबत वरती घेऊन गेले आणि म्हणे मी सदैव ह्या वृंदावन धामनी निवास करणार. जो भक्त मनोभावे माझं चिंतन करणार, भक्ती करणार, या वृंदावन धामनी मी कोणा ना कोणा रूपामध्ये त्याला दर्शन देणार. पुढे कथा येते की राजा परीक्षित, काय कथा येते? कोण कोणाला ऐकत होतं? लक्ष द्या. आला का साप? साप आला का? आला का खरंच? आला आला. अजून बरे राजा परीक्षित बाकी आहे. अरे काय ते का चावते का? चावते का? हा तुम्हाला चावली नाव आणून कधी म्हणा हो तो काय भारी निघतो त्याचा. हो चावते ना तुम्हाला चावली नाही आहे असंच म्हणणं होतं की तुमचं? महाराज 7 दिवस राजा परीक्षितांनी शुकदेव महाराजांच्या मुखा म्हणून कथा श्रवण केली आणि 7 दिवस कथा श्रवण करल्याच्या नंतर 8व्या दिवसाला तक्षक नागच्या डसण्यानं राजा परीक्षितला परमगती प्राप्त झाली. 7 दिवस पूर्ण झाले. श्रीमद भागवत कथेचा विराम झाला. वेळेवर तक्षक नागच्या द्वारेकन राजा परीक्षित भगवंताचं नामस्मरण करत होते. आणि काय नामस्मरण? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे राधे नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारी राधे नारायण वासुदेव राधे कृष्ण 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण राधे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण राधे राधे कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 गेलं 7 दिवस झाले. तक्षक नाग त्याला चावला आणि तिला परमगती प्राप्त झाली. राजा परीक्षित वैकुंठात गेले, भगवंताच्या रासमंडलात गेले आणि नेहमी शरण्यमध्ये 88,000 कथा श्रवण करत होते. सगळ्यांनी प्रणाम केलं. सोजी महाराजांना सगळ्यांनी प्रणाम केलं. सोजी महाराजांना प्रणाम केलं की तुम्ही ना आम्हाला इथली छान कथा ऐकाडली, त्याचा खूप खूप धन्यवाद. चला अपकथेचं सर्वातून शेवटचा श्लोक श्रीमद भागवत महापुराणाचा सगळ्यात अंतिम श्लोक आणि जो पहिला श्लोकाचं श्रवण करतो आणि अंतिम श्लोकाचं श्रवण करतो महाराज त्याला पूर्ण भागवत ऐकल्याचा फळ मिळतो. कृष्ण प्राप्तिकरम सगळ्यांनी म्हणा कृष्ण प्राप्तिकरम शाश्वतम प्रेमानंद फलप्रदम श्रीमद् भागवत शास्त्रम कलोकराण भविष्यति कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतत्क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय हो. महाराज 7 दिवस आपण मायमावलांना एवढी छान कथा श्रवण केली. भगवंताचं हरिनाम कीर्तन आपण श्रवण केलं. आज कथेचा विराम दिवस. सगळ्यांनी माझी कथा श्रवण केली, खूप आनंद आला. पण माझ्या कथेमधून काही ऐका की नको ऐका, एक तरी गोष्ट आपल्या जीवनात उतार जा. बाबा धन पैसा संपत्ती काही सोबत नाही आहेत, सगळं इथं सोडून जाणार आहे. आपल्या धना म्हणून काही भगवंतासाठी, काही स्वतःसाठी करा. काही स्वतःसाठी करसान, काही भगवंतासाठी करसान, ता जाऊन आपलं आयुष्य सफल झालं असं वाटेल. ह्या भूलोकावर आलेले आहे, ह्या मृत्यू लोकावर आलेले आहे. तर काही असं पुण्य करून जावा की गेल्याच्या नंतर लोकांनी तुमचं नाव, लोकांनी नाही काढलं ते सगळंही जाऊ द्या, असं काही करून जा की भगवंताच्या चरणी परमगती प्राप्ती झाली पाहिजे.
परमगती प्राप्त झाली पाहिजे आणि ते परमगती प्राप्त झाल्याशिवाय मुक्ती नाही. 7 दिवस आपण खूप आनंद केला सर्वांनी. किरुंदाग्राम म्हणी एवढी मोठी श्रीमद भागवत कथा, मुलांच्या जीवावर एवढं मोठा सप्ताहाचं आयोजन, आपली कथा 7 दिवस झाले. श्री विठ्ठल कीर्तन सोहळा, काय श्री विठ्ठल कीर्तन सोहळा यूट्यूब चॅनलवर टाकत आहे. तरी सर्वांना निवेदन आहे, ज्याला आपली कथा पाहायची असेल त्यांनी श्री विठ्ठल कीर्तन सोहळा ह्या चॅनलवर जायचं, यूट्यूबवर टाकायचं विठ्ठल कीर्तन सोहळा हे चॅनल येईल. 7 दिवस झाले पूर्ण हे आपली कथा त्या चॅनलवर टाकत आहे. तुम्ही तिथं जाऊनही श्रवण करू शकता. आणि आपल्या ह्या कथेमध्ये सगळ्यांनी खूप योगदान दिला.